थोड़ी थोड़ी सीना जोरी, थोड़ी थोड़ी माथा फोड़ी, थोड़ा एक्शन थोड़ा जैक्सन, बुढ़ा होगा तेरा बाप. मी काही वाचता झालं नाही. बाप रे बाप. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पीके मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. पीके है क्या? मतबल अहो, पीके म्हणजे प्रतिक्रिया. आज आपण पाहतोय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका वक्तव्यावर वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून आलेल्या प्रतिक्रिया म्हणजेच कमेंट्स. पवार साहेब हे राजकारणी आहेत, त्यामुळे पवार साहेबांचे चाहते तसेच विरोधी पक्ष कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांच्या IT सेलच्या माध्यमातून या कमेंट्स आल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण शेवटी कमेंट्स या कमेंट्स असतात, ते दाखवणं आमचं काम आहे. चला तर मग सुरुवातीला शरद पवार साहेब काय म्हणाले होते ते पाहूया. एक तक्रार माझी तुला लोकांच्या बद्दलची आहे, आणि ती तक्रार तुम्ही सगळ्या भाषणामध्ये मी 1400 वर्षाचा झालो, मी 83 वर्षाचा झालो, काय तुम्ही माझं बघितलं अजून? बात तो सही है. मी काही वाचता झालं नाही. बुढ़ा होगा तेरा बाप. लई भाजी लोकांना सुद्धा सहन करण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. तुम्ही काही चिंता करू नका. जे काही तुमचं दुःखी असेल ते सगळे दुःख करण्यासाठी जे करायला लागेल ते हम सगळे मिळून करू. ये तू दो उंगली क्यों करता है? दो नहीं, 3. पेरिस टाइम, इंडिया टाइम, और ये तेरा टाइम. तर साहेबांनी असा दम दिला. त्यांचा रोग पक्षात बंडखोरी केलेल्या नेत्यांकडे आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया काय आल्या आहेत त्या पाहूया. सर्वप्रथम एक गृहस्थ म्हणतायत, आईत खाऊ लोकांनी साहेबांच्या माध्यमातून प्रेरणा घ्यावी, खरोखरच अभ्यासू नेतृत्व आहे. दुसऱ्या साहेबांचं म्हणणं आहे, साहेब वेळ आल्यावर निवृत्त होणं गरजेचं असतं, प्लीज रेस्ट. बात तो सही है. आता म्हातारचाळी बंद करा. आतून काड्या करून आतून कमावलेली माया अनुभव वाईट कामासाठी लोकांचं डोकं भडकवण्यासाठी गोंधळ घालण्यासाठी न करता जाता जाता विकासाचे मुद्दे सांगून आपला वेळ चांगला घालवा. आराम करा, आपणास उदंड आयुष्य लाभो. खूप छान, अभिनंदन. पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल, शिवसेना येईल, जय महाराष्ट्र. म्हातारा नाही झालो पण बोलणे समजत नाही, काका काय ऐकावे तुमचे भाषण. वे सॅल्यूट पवार साहेब. देशाचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब. उगाच फालतू उसणं अवसान आणि नको ते गेले ते दिवस साहेब. काहीही करू शकतात, माणसात हिंमत आहे. वजनात आहे बा पैलवान माणूस. ओनली पवार साहेब. खरंय साहेब, तुम्ही काहीही करू शकता. अजून पंतप्रधान होणं बाकी आहे साहेब. 2024ला तुम्हीच पंतप्रधान होणार. 2024 महाविकास आघाडी सरकार सत्तेवर यायला पाहिजे साहेब. ताकद लावा साहेब. मग पुतण्याला का नाही केलं सरळ? बाप तो बापच. साहेबांनी ठरवलं तर अजित पवार सकट सगळे घरी बसणार, एवढं मात्र नक्की. बोललेलं काहीच कळालं नाही, मग प्रतिक्रिया काय देणार? संतूर संतूर. यांच्यामुळे 60 वरून 58 वर्ष सेवानिवृत्ती झाली. इच्छा काही असेल पण पांडुरंग पूर्ण करेल तुमची ती इच्छा. जेव्हा ताकद होती तेव्हा मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाही, आता काय करणार तुम्ही? कांदा निर्यात बंदीचं काय झालं? आता ठोकतोय सगळ्यांना. अजून किती दिवस मनाने रिटायर्ड व्हावे वजनात? सत्ता सोडवत नाही ते सांगा ना. पुतण्याने तर तुला सरळ केलंय. मराठा समाजाची वाट लावली. मित्रांना इथंच थांबूया. अशा अनेक चांगल्या वाईट कमेंट्स सोशल मीडियावर आलेल्या आहेत. तुम्हाला या प्रतिक्रियांबद्दल नेमकं काय वाटतं? आमच्या या पीके चॅनेलबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आठवणीनं आमच्या पीके चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.